बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतंय तर दुसरीकडे बारामतीतून एका मोठ्या चर्चेला सकाळी तोंड फुटलं। ती चर्चा म्हणजे अजित पवारांचा वारसदार जय पवार आहेत का याची। त्याला कारण ठरलं खुद्द जय पवारांचंच वक्तव्य। 2029 मध्ये मीच उमेदवार असावा अशी लोकांची मागणी असं जय पवार म्हणाले। काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह मतदानासाठी आलेल्या जय पवारांना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला। पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार उमेदवार असल्या तरी 2029 मध्ये तुम्हालाच पुढे केलं जाणार असल्याची चर्चा आहे। या प्रश्नावर जय पवारांनी उत्तर दिलं, लोकांची तशी मागणी आहे असं म्हणत चर्चांना त्यांनी दुजोरा दिला। त्यानंतर पवार कुटुंबातूनही यावर भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्या। तर रोहित पवारांनी ही चर्चा थेट जय विरुद्ध युगेंद्र अशा लढतीपर्यंत नेऊन ठेवली। त्यामुळे पोटनिवडणुकीचं मतदान होत असतानाच चर्चा सुरू झाली की अजित पवारांचा वारसदार कोण। तेव्हा एकीकडे बारामतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडते तर दुसरीकडे जय पवार यांनी केलेल्या वक्तव्याची केवळ बारामतीच नव्हे तर राज्यभर चर्चा होऊ लागलेली आहे। ती म्हणजे 2029 मध्ये मीच बारामतीतून उमेदवार असावा अशी लोकांची मागणी आहे असं जय पवार यांनी म्हटल्यानं आता आगामी काळात बारामतीमध्ये जय पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसले तर नवल वाटायला लागले। जरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात आता 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जाणार आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं। पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29 ला तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी। जय पवार दरम्यान अजित पवारांचा वारसदार जय पवारच आहेत का याविषयी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं। आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत। रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं, फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे। कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये, पुढे चांगलं नाही आहे। पण लोकांचं बघून 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 इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही। शेवटी दादाचा मुलगा आहे तो, कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय। रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। आता ते त्यांनी ठरवायचे, त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही आणि ते कालच ठरवेल। मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलंय। हो, ते मी पण बघतोय वाढलेलं आहे, पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही म्हणून पण वाढलं असेल। जय पवारांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते। आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं, किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचं हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट। जय पवार यांनी आज सकाळी मतदानावेळी केलेल्या वक्तव्यावरून चर्चांना तोंड फुटलं। त्यावर पुन्हा एकदा जय पवार यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। लोकांची इच्छा आहे, पण आता बघू जशी वेळ जवळ येईल। पण आता तरी तसं काही नाही, माझ्या मनात मी तुम्हाला माझी भावना सांगितले। मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि वहिनी आणि पारदादा आहेत।
जयदादा म्हटल्याप्रमाणे लोकांमध्ये प्रचंड क्रेज आहे असं आमदार राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांनी म्हटलंय. पाहूया. आज तरी तुम्हाला मी एवढं सांगतो की दादांना आदरांजली म्हणून बारामतीकर अक्षरशः एवढं मोठं ऊन असून सुद्धा लोक बाहेर पडून दादाला आदरांजली वाहण्यासाठी मतदान त्या ठिकाणी करतायत. आणि आता जयदादांनी बोलण्याप्रमाणे प्रचंड त्यांची जनतेमध्ये क्रेज त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं लोक ठरवतील भविष्यात काय करायचे ते. मला आवडेल का 29ला जय पवारांना? लोकांना जे आवडेल ते जयदादा करतील. तुम्ही जवळचे कार्यकर्ते. नाही, आपण सर्वजण महाराष्ट्रातलीच युवक त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे, पण लोकांना जे आवडतील ते करतील ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.